इचलकरंजी महानगरपालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील यांनी महिला नगरसेविकांशी वारंवार अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप करत भाजपचे नगरसेवक आणि नगरसेविका यांनी गुरुवारी महापौर उदय धातुंडे यांची भेट घेत जोरदार संताप व्यक्त केला। आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत अपमान महापालिकेत झाला आहे, त्यामुळे खुलासाही महापालिकेतच झाला पाहिजे अशी ठाम भूमिका नगरसेविकांनी घेतल्याने महापौरांच्या दालनात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले। याच बैठकीत नगरसेवक जहांगीर पट्टेकरी यांनी आक्रमक भूमिका घेत महापौरांवरच प्रश्नांचा भडीमार केल्याने शाब्दिक चकमक उडाली। बैठकीच्या प्रारंभी महापौर उदय धातुंडे यांनी 4-5 नगरसेवकांनी आयुक्तांची भेट घेऊन चर्चा करू, त्यानंतर सर्व नगरसेवकांशी संयुक्त बैठक घेऊ असा प्रस्ताव मांडला। मात्र या प्रस्तावाला उपस्थित नगरसेवकांनी तीव्र विरोध दर्शविला। महिला नगरसेवकांचा अपमान महापालिकेत झाला आहे, त्यामुळे आयुक्तांनी महापालिकेत येऊनच खुलासा करावा अशी एकमुखी मागणी करण्यात आली। त्यानंतर महापौरांनी आयुक्त पल्लवी पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून बैठकीस उपस्थित राहण्याची विनंती केली। मात्र प्रकृती अस्वस्थ असल्याने येणे शक्य नसल्याचे आयुक्तांनी कळवल्याची माहिती महापौरांनी दिली। त्यानंतर महापौरांनी आपणच आयुक्तांच्या निवासस्थानी जाऊन चर्चा करूया असा पर्याय सुचविला। मात्र त्यालाही नगरसेवकांनी ठाम विरोध करत अपमान आमचा महापालिकेत झाला आहे, आम्ही घरी जाणार नाही, आयुक्तांनीच महापालिकेत येऊन स्पष्टीकरण द्यावे अशी भूमिका कायम ठेवली। दरम्यान वातावरण अधिकच तापले असताना नगरसेवक जहांगीर पट्टेकरी यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली। मी नागरिकांचा प्रतिनिधी आहे, मी कुणालाही भीत नाही, आम्हालाही अब्रू आहे। महिला नगरसेविकांना अपमानास्पद वागणूक देणे हा अन्याय असून तो आम्ही सहन करणार नाही असे सांगत त्यांनी महापौर उदय धातुंडे यांच्यावरच प्रश्नांचा भडीमार केला। महापौर आयुक्तांशी प्रत्यक्ष भेट घेऊन विषयावर तोडगा काढण्याची भूमिका मांडत असतानाच तुम्ही आमची अब्रू काढायला आला आहात का असा थेट सवाल उपस्थित केल्याने दालनातील वातावरण अधिकच तापले। दोघांमध्ये काही काळ जोरदार शाब्दिक वाद रंगला। परिस्थिती चिघळत असल्याचे लक्षात येताच महापौर उदय धातुंडे यांनी जहांगीर पट्टेकरी यांना दालनाबाहेर जाण्यास सांगितले। या घटनेमुळे बैठकीत मोठी खळबळ उडाली। त्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सुनील महाजन यांनी मध्यस्थी करत परिस्थिती निवळण्याचा प्रयत्न केला। आयुक्त पालिकेत आल्यानंतर सर्व नगरसेवकांची संयुक्त बैठक बोलावून प्रत्येकाच्या तक्रारी ऐकल्या जातील आणि त्यावर सविस्तर चर्चा केली जाईल असे आश्वासन दिल्यानंतर वादावर तात्पुरता पडदा पडला। दरम्यान महिला नगरसेवकांनीही आयुक्तांच्या वर्तणुकीमुळे मानसिक त्रास होत असल्याची भावना व्यक्त केली। यावेळी काही महिला नगरसेवकांना अश्रू अनावर झाल्याचेही पाहायला मिळाले। या संपूर्ण प्रकारामुळे इचलकरंजी महापालिकेच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून आयुक्त आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील वाढत्या संघर्षाकडे शहराचे लक्ष लागले आहे। आगामी संयुक्त बैठकीत या वादावर नेमका काय तोडगा निघतो याची उत्सुकता निर्माण झाली आहे।